गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता हा व्लॉग आहे गेट रेडी विथ मी टू डू नथिंग. म्हणजे मी घरीच होते घरीच होते म्हणून मला काही जास्त लावलं नव्हतं. आणि मेन रिझन तर मला बरं वाटत नव्हतं. थोडंसं मला फीवर आला होता अँड म्हणजे थोडंसं असं सर्दी झाली होती त्याच्यामुळे. आणि मला थोडंसं लेझीपणा पण आला होता अंगात बिकॉज मला अशक्तपणा होता. अँड मग मी टोनर लावून घेतलं कुकुंबरचं. ते लावल्यानंतर म्हणजे वरचं टोनरचं जे स्प्रेइंग्स असतं ते मला मी तोडलं. मग मला आधी हातापर्यंत घेऊन माझ्या स्किनवरती अप्लाय करायला लागतं. त्यात मग मी लावली माझी निविया सॉफ्ट क्रीम बिकॉज मला ही आवडते. मला किती लेझीपणा किंवा मला काही त्रास होत असेल काही झालं तरी मी ही क्रीम लावतेच बिकॉज ही माझ्या स्किनला हायड्रेटेड ठेवते 24 hours. आणि ही कोणतीही ऑइली किंवा काहीच नाही आहे. अँड मग मी लावली पॉन्ड्सची क्रीम आणि ही सगळ्यांच्याच घरात अवेलेबल असते बिकॉज ही कॉमन आहे. खूप 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 कॉमन आहे. आणि मी ही लावली. मी जास्त करून ही लावत नाही. मी आडलीची लावते बट तरीही. आणि माझी केस मी बनवली होती व्हिडिओ शूट करायच्या आधीच बट मी परत लावली बिकॉज मला नीट वाटत नव्हती, चांगली वाटत नव्हती. आणि माझा गुंता पण मी काढला नव्हता सकाळपासून. म्हणजे आंघोळ खूप आधी झाली होती 7:30 तरी अजून गुंता काढला नव्हता. देन मग मी पटापट तो जो कंगवा मी आत्ता यूज करते मला बिलकुल पण आवडत नाही. मला सगळी कसं त्याच्यात नीट येत नाहीत अँड गुंता पण निघत नाही बट तरी मी तोच यूज केला बिकॉज त्या घरात मी कुठे शोधत बसू तो कंगवा. मला आधीच तर बरं वाटत नव्हतं म्हणून मी पटकन माझी केस कोंब केली अँड नाव आय एम रेडी. तर तुम्ही आजचा ब्लॉग पण येणार त्यासाठी सबस्क्राईब करा चॅनलला. बाय.